Mishanmi, Mishanmi, are you okay? Are you okay, Mishanmi? Please, just sit. Hey, yeah. मी तुम्हाला कॉल करतो, ओके? मिशान्वी एक मिनिट. मिशान्वी, हॅव सम वॉटर. मिशान्वी, कसं वाटतंय आता? आणि अचानक काय झालंय? जयंत मला जयंत सर प्लीज AC वाढवता का? मला ना कसं तरीच होतंय. येस. तुम्हाला माहिती जयंत सर, मला ना अचानक स्वप्न पडल्यासारखं झालं आता. स्वप्न? कसलं स्वप्न मिशान्वी? माझ्या ना डोळ्यासमोर अचानक काहीतरी दिसायला लागलं. काय दिसलं? म्हणजे 2 क्षणांसाठी मला असं वाटलं की आपलं लग्न ऑलरेडी झालंय. आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलोय आणि तिथे खूप पाणी होतं. आणि नंतर काय दिसलं मला माहितीये? काय? मी ना अचानक त्या पाण्यात पडले. नाही पण जयंत, अरे खरंच म्हणजे तू मला कॉल करून बोलून घेतलंस. नाही कारण लग्नाच्या गडबडीत आपण भेटूच, पण तसंही मला आणि भावनाला तुम्हाला दोघांना एकदा लंचला घेऊन जायचंय. मग आपण करूयात ना एकत्र प्लॅन, है ना? आपण जाऊ कुठेतरी बाहेर. नक्कीच. आणि जयंत, खरं सांगू का, मला ना खूप कौतुक वाटतंय अरे तुझं. म्हणजे बघ ना, जान्हवीच्या आणि तुझ्या नात्यामध्ये किती दुरावा झाला होता. तिला तू आठवतही नाही आहेस अरे. आणि आता बघ, तू पुन्हा एकदा तिचं मन जिंकलंस, पुन्हा तिला तुझ्या प्रेमात पडलंस. आणि आता बघ, फायनली तुमचं पुन्हा एकदा लग्न होत आहे. आपण ह्यावेळी जरा जपून राहा, म्हणजे तुमची ताटातूट होणार नाही याची काळजी घ्या. सिद्धू, तू असं का म्हणालास? नाही म्हणजे आम्ही परत का सेपरेट होऊ? नाही म्हणजे मी अरे सरतच बोललो, असं काही नाही. सिद्धू, तू असं बोलूच कसं काय शकतोस? अरे सोड ना, मी काय म्हणतो, अरे त्याचा एवढा, अरे जयंत, अरे मी असंच बोललो. अरे जयंत, अरे तू नको एवढा विचार करू. ऐक जयंत, अरे ते एवढा का पडकला? झालं काय नेमकं? हो ना. ते जातं काढून धुवून साफ करून ठेवले बाई. तिकडचं सगळं झालंय बहिणी. ऐक ना, तू ही जरा लिस्ट एकदा चेक कर बरं. माझं पण झालंय बरंच. घर किती भरल्यासारखं वाटतंय ना ग. हो, लग्न घरात एक वेगळंच चैतन्य असतं बाई. बहिणी, जानू जयंतचं दुसऱ्यांदा लग्न होतंय असं अजिबात वाटत नाहीये ना. जानू किती खुश आहे, म्हणजे अगदी जयंतच्या पहिल्यांदाच प्रेमात पडली असंच वाटतंय मला. खरंय. काही आधी तर मला काळजीच वाटत होती, जयंत तिला आवडतोय नाही आवडतोय. बघितलंस ना मागे कसं वागवत होती त्याला. पण जयंत खूप समजूतदार आहे, समजून घेतलं त्याने सगळं. पण काहीही म्हणा, तुम्ही दोघींनी ना नशीब काढले नवऱ्याच्या बाबतीत. लाखात एक नवरे आहेत तुमचे. दादा येणार आहे का ग बहिणी लग्नाला? तरी यायला तर हवंय त्यांनी. अगं मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे, जायलाच हवं. पण आता काय माहित काय करतायत. आणि भावना, तसंही व्यंकी भाऊजीच जानूच्या सगळ्यात जवळचे भाऊ आहेत ना. आणि उगाच मनाविरुद्ध सगळे विधी करण्यापेक्षा व्यंकी भाऊजी उत्साहाने मनाने तरी सगळे विधी करतील ना. आणि हरीश भाऊजी पण आहेत. असो, ते नाही आले ना काही हरकत नाही. आलेच नाही. वहिनी ऐक ना, तू ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस
आणि त्या विचाराने उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कळलं? आपण काम करूया, आपण जानूच्या लग्नाची दोघे मिळून मस्त तयारी करूया. खरं बोलतेस तू. उगाच त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो ना तर आपल्यालाच त्रास होतो. काय बोलत बसले मी, किचन आवरायचं पडलंय सगळं. आता आवरून ठेवते म्हणजे सकाळी कसं पटापट कामं आटोपतील ना. आलेच. आपण यावेळी जरा जपून राहा, म्हणजे तुमची ताटातूट होणार नाही याची काळजी घे. सिद्धू का म्हणाला असेल असं? जानू का मला परत सोडून जाईल? नाही, हे पॉसिबलच नाहीये. मी जानूला माझ्यापासून लांब जाऊच देणार नाही. मग ती मला सोडून जाईल हे पॉसिबलच नाहीये. अरे वेड्यासारखं काय बोलतोयस तू जयंत? का पॉसिबल नाहीये मला सांग. हा, ऑफकोर्स पॉसिबल आहे जयंत, ऑफकोर्स पॉसिबल आहे. कारण ती याआधी पण तुला सोडून गेलीच आहे. आय नो. पण हे बघा, मी सांगतोय यावेळी ती नाही जाणार मला सोडून. मला माहिती आहे ना. जयंत, असं तुला वाटतंय, तुला. येस, पण ज्या दिवशी तिला सगळं आठवेल ना, त्या दिवशी ती तुला सोडून गेलेली असेल. एक मिनिट. आठवेल म्हणजे? अरे आठवतच आहे ना तिला, सगळं आठवलंय तिला. आजच तिने याला जयंत म्हणून हाक मारली. जयंत मला जयंत